तर आज मी दिवसभर काय करतोय या ब्लॉग मध्ये समजणार आहे तुम्हाला, तर शेवटपर्यंत नक्की बघा। घरात काय करमत नव्हतं म्हणून इथं सोहेलच्या दुकानात आलतो। इथं आयाने सोहेल होती। सोहेलनं दुकानात खाज्याचा डब्बा नवीन आणलेला, मग याचं ओपनिंग करून घे म्हणला मला। खोलल्यानंतर ना भाऊ म्हणला खाऊन बघ जरा टेस्ट कशी यायची। मग मेडिकलला येऊन मास्क घेतलो। इथं मला जायचं होतं रोह्याच्या कामावर, पण इथे सिग्नल लागलेला म्हणून थांबलेलो। मग रोह्याच्या साईट वर येऊन पोहोचलो, कारण इथे सिनेमॅटिक शूट घ्यायची होती मला। तेवढ्यात बघतोय तर भाऊ काम करालता ड्रिल मशीन काय तर प्लेटा बसवालता। तसंच भावानं कमी वयात लय मेहनत घेतलाय। कामाचा काय विशेष नाही, क्वालिटी क्वांटिटी एकदम खतरनाक काम बघू शकता। कामाचा काय विशेष नाही, यो आहे त्याचा कामगार। बघल तेव्हा काय फोनवरच असतोय। मुझसे प्यार करती है या नहीं करती है, नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है। रोया म्हणला लयच दिवसातनं कामावर आलायस तर चहा पिऊन या चल म्हणला। चहाच्या दुकानावर आलोय तरी पण यो भाऊ फोनवर बोलायचं काय सोडना झालाय। मग इथं आल्यावर यांनी नाश्ता करालतीत, मग मला पण नाश्ता कर म्हणालतीत, पण मी नाही म्हणलो, मला चहा तेवढं घे म्हणलं। ही आहेत बाबू भैया रोयाच्या कामावरची दिवाणजी। रोया यांची मज्जा घेत होता आणि ह्यांना वाटलं मी यांचे फोटोज काढाले, त्यांनी पोस्ट देऊन थांबल्या। सगळी कामावरून घरी जायचं म्हणलं आता, तर घरी जातो तुम्ही तेवढ्यात पिठ्याच्या दुकानावर पण जाऊन येऊ म्हणलं। तर भावाने इंग्लिशच विषय आणलेला काय तर बाहेरनं। त्या पंतीत पाणी वतलं की लाईट लागत होती आणि पाणी काढलं की लाईट जात होती। वर्ध्याचा कॉल आलता, वर्ध्याला आणायला चालवलं। तेवढ्या चाणक चौकात ट्रॉफिक जाम झालं, पण काय विषय नव्हता। भावानं मोठी कंटेनर अडकलेले त्यामुळे ट्रॉफिक जाम झालं। यो पण खाली येऊन थांबलेला, लय उशीर वाट बघालता। ट्रॉफिक जाम झाल्यामुळे मला काय लवकर येता आलं नाही। डायरेक्ट गाडी चहा अड्ड्यावर घेऊन आलो। भावाला चहाची लय तलब झालती, मग चहा पिऊन घरचा रस्ता पकडला आणि घरी निघा लागलेलो। घरी जात असताना शेटचा कॉल आला की गणेशदाच्या गाड्यावर बसलोय, ये लवकर। मग बघतोय का भावानं अर्धा लिटर चहा दिल्या का दिला। सौरभ पण काय लेक्चर लावलेला फोनवर। मग आपलं चहा पिऊन घेऊया म्हणलं। तर चला भावांनो, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं। नेक्स्ट ब्लॉग कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि तुमच्या भावाचं युट्यूबला चॅनल पण आहे, लवकर जाऊन सबस्क्राईब पण करा।